अहो कधी येणार आहेत पाहुणे? अरे येतात काय लगेच पाहुणे निघाले म्हणजे लगेच काय त्यांच्याकडे हेलिकॉप्टर आहे काय लगेच उतरण आपली दे. त्याची तर वाट बघत अरे मग आता रस्त्याने गर्दी असती. अहो 10 मिनिटं म्हणले ना तासभर झालंय. काय नाही येतच असते ना रे बाटली. पप्पा आई मला का बरं एवढ्या घाई घाईत बोलवलं? आता तुला एवढं माहित नाही का? काय? अरे दीदीला पाहुणे यायच्यात हा आणि कसं होतं ही जवळ दिलेले फायदे येत खरं तुला फोन केला की 2 मिनिटात तू हजर. तेच ना, कधी काय असलं काही लागलं तर लगेच येता येतं मला. म्हणूनच दिलंय. तुझी आई काय म्हणायची नको गावात आपल्याला गावातली गावात बरं नाही वाटत. हम्म. पण फायद्यात झालं का नाही? मग अरे कधी दुखणं पाहणं येऊ दे कोणाला लगेच तू हजर होती का नाही? हा मग याला म्हणतात गावातला फायदा. जरा डोकं चालीत जा. बरं माझं चालतच नाही, तुमचं लय चालतंय. बरं ते हिला बारकीला बघितलंय ते पण गावातलंच आहे का बाहेरचे आहेत? नाही ती ती बाहेरची तिला पण गावातलंच बघायचं. नको थांब बरं आहे बाबा कधी मध्ये 4 दिवस जायला बरं ऐक पडेल. ना, गावातल्याचे ना तुझा नवरा तेवढा चांगला होता, आता पुरं येतले बात्रे झालेत ना लईच. आणि तसं बी नील जर फिरायचं ना ती जाऊ दे 4-5 दिवस गेले बाहेर. हा असं तुझ्या फायद्याचं करू जरा. आता माझ्या फायद्यात झालं इथं. हा. हो दे तुझ्या अभिमानाने काही अरे पाहुण्यांनी बी का टाइम लावला असेल बरं लय. हो, येते ती. हे काय आल्यातच पाहुण्यांनी काय रे एवढं नमस्कार. लांब नाही जवळ बसा. हा, बसा बसा. लय टाइम लावला याला हा ते काय झालं, गाडी उशिरा भेटली असं. आणि रस्त्यात जरा ट्रॅफिक पण होती. घर भेटलं ना व्यवस्थित? होय, होय. हा बाती काय म्हणता? बाती हा, भाची नाही मी. मुलगी आहे. ही माझी थोरली पोरगी आहे. होय होय तेच म्हणायचं होतं ते असं आहे त्याला. का? बरं हा मुलगा आहे का? होय हा नाव काय बाळा तुझं? माधव मयत म्हैस? मयत नाही मयत मग हे गोट्यातच राहून दे. महेश महेश असं आहे का? महेश का? हा, हा. मग हा असा का बोलतो? मी आताच बोलतो लहानपणापासून. हातात नाही नाही अहो त्याने सुपारी खाल्ली. सुपारी खातो का? बरं खाऊ दे सुपारी खातो अहो सुपारीचं व्यसन नाही त्याला. नाही का? हा. हे म्हणतात सुपारी, तुम्ही म्हणतात नाही. अहो जरा त्याची जीभ जड आहे त्याच्यामुळे त्याला बोलायला हा, थोडी थोली आपण ती त्याची यांची कस काय आहे नियोजन यांचं? हे अडचण. सांगा मामा त्या. ते मामा मुलाचे आहेत मामा का? हा. असं. आणि मी मित्र मी नाही खाल्ली सुपारी. आई अगं तुला ऐकायला तुला काय वाटलं सगळी सुपारी खातात का? हे मला ऐकायला ऐकायला हा. बाती मुलगी आहे ना? आहे ना. हा, बोला ना. ताईडे ये गा. ही काय मुलगी? ठाणे थोरली आणि ती बारकी. घाण आहे? घाण आहे? अहो, छान आहे छान छान म्हणायचं त्याला. हा. तर नाव काय तुझं? तुलसी. वाव तुलसी. चुलती 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 नाही ती चुलती नाही. पोरगी आहे आमची पोरगी. अरे तू गप्प बस. अहो मुलगी छान आहे असं बोलतो तू. असं आहे का? आम्हाला वाटलं आमची चुलती म्हणतोय काय काय राव खोटं नाही मला तर काहीच कळा ना मला पण उलटी ऐकायला. यात काल मुलं मी या माझ्या मित्राला डबल ठेव. का बरं? मी थकलं मग समजून घेतो तो माझं बोलणं मग तो समोर एक्सप्लेन करून टाकतो. एक प्लेन. हा एक्सप्लेन. एक्सप्लेन तू शांत बस मी बोलतो. हा. बरं मुलगीचं शिक्षण किती झालेलं आहे? सांग रे. सांग शिक्षण किती झालं तुझं? माझं डी फार्मसी झालंय. अरे वा. कुठून झालं? कॉलेज मध्येच झालंय. बरं मुलगी पसंत आहे ना तुला? हा पतंत आहे मला आवडली मुलगी. बरं पसंत आहे का तुला मुलगी? तुला पतंत आहे? मला पसंत आहे. पतंत आहे मामा तुम्हाला पतंत आहे? हो मला पसंत. ओके पतंत आली आमच्याकडून आहे. हा अहो पतंग झाली. अहो पसंत आहे पसंत. पसंत. पण मी काय म्हणते, हा. हा पोरगा सगळं त्या मित्राला का विचारतोय? हा त्याला कळत नाही म्हणून विचारित असं. थांब. एखादी गोष्ट हा. सगळ्यांच्या मर्जीने झालेली चांगली अगं असते. आई मुलगी पसंत आहे का? तो मित्राला विचारत होता. अगं थांब ना, बघू ना आता तर तेवढंच विचारले अजून पुढं पुढे तर बघू, चालू. थांब हा, हा. बरं मुलाला काही प्रश्न विचारायचे आहेत का तुम्हाला? हा विचारतो ना. नोकरी काय व्यवसाय काय? मला मी थांबू? व्यवसाय थांबू तर. सांग ना. हा मी ना थैल्या घेऊन जातो डोंगरावरती. थैल्या? शेळ्या त्याला थैल्या म्हणला.
म्हटलं नाही शेळ्या तुम्हाला ऐकायला आणखी वाटतं शेळ्या घेऊन डोंगराव हा बर हा अजून? तेच काम करतो आणि घरी आलो का मग गाईचं दूध काढतो हा हा आणि मग आमच्या पोरीला काय काय काम करायचं ते? मी माझ्या सोबत काय मग सोबत हा आता तिचं डी फार्मसी झाली ती काय शाळेच्या मागे येणार काय अहो याचं पण इंजिनिअरिंग झालंय हा. पण नोकरी नाही म्हणून शेळ्या घेतल्या छान आहे नाही बरं आहे बरं आहे. मस्त आहे दिदे तुला आवडलंय का नाही शेळ्या वळा जाते काय डायरेक्ट तोंडावर नाही नको अहो हा पाहुणं हा तसं वर्षागाठीला 1.5-2 लाख रुपये छापितोय पोरगा असं अहो माय पोरगी वरच्या काठीला किती पॅकेज भेटन तिलाच कळायचं नाही काय काय आणि तुमचं 2 लाख रुपये कुठं मांडायची होती मला नाही वाटत तुमचं नामचं जमन म्हणून हा बरं. तुम्ही येता नाही ना थोडे चुकीच ठिकाणी आला अहो तसं काही नाही तुम्ही आपली लेवल तालकीत आहे दोघांची तुम्हाला स्वतःला कमी कमी कधीच समजायचं नाही म्हणजे आम्हाला नाही कमी समजत ऐ, आणि लेवल कुठली रे तुला बोलता येईना नीट आणि लेवल वर आलंस का आमच्या त्याला फक्त बोलता येत नाही पण मला लय चांगलं आहे ते. एक काम करा माझं काय म्हणणं आहे अजून 5-50 घेऊन द्या आणि तिकडे डोंगरातच राहू दे आमचं तुमचं नाही जमणार. मग काय तर आणि सगळ्या गोष्टी मित्राला विचारतोय उद्या बायको केल्यानंतर मग काय करशील मित्राला विचार हो पाहुणं हा तसं नाही पोरगा संस्कारी आणि चांगल्या घरातला आहे नाही असू द्या अरे आज मार्केटला उभा केला का 100 पोरी अशा लाईनीत उभे राहते इकडे आलतेच कशाला हो तुम्ही 100 पुरी तसं नाही आमचा टाइमपास करायला आले का इथं तसं नाही आज वर्षगाठीला 2-3 लाख रुपये छापितोय अहो कळलंय की आम्हाला तुम्ही अरे ना मामा, लग्न मोडून तू- तुम्ही पस्ताव करता ना तू लवकर लग्न केलं असतं ना तर मला एवढे सगळे बोलणे ऐकायची गरज नसती पण लग्न नाही झालं म्हणून मला पण आता बसावं लागतं तुला जर पोलची असती तर मग मला लग्न मग त्याच पोली सोबत केलं असतं मला का त्याला इकलं तिकलं पोली बघायची गरज होती तू लग्न नाही केलं टायमावर आणि मग आता मला आता बघावं लागतं एक दिवस होय? मामाचंच लग्न नाही काय नाही ना मामाचंच लग्न नाही मामाला पण पोरगी बघाबघी चालू आहे काय तुमचं झालं का लग्न माझं पण नाही झालं. तुम्ही एका माळीच्या मनेच दिसताय हा पहिले काय काय ते हे यांचं तो मुलगी बघायला जायचे थकून गेले आता हे माझ्या तो मुलगी बघायला येतात. मित्रसंग बघायला मग आता मामा थकलं आम्हाला अपमानाची सवय माग पुढं तू बी थकणार आणि लग्न होईल ना इकडे मी तमून टाकणार मी प्रयत्न करणार आवडली त्याला तुला आवडला ना मी आम्हाला नाही आवडलं पण बाबा आम्हाला आवडलं आम्हाला नाही या निघा उठा आव निघा बघ मामा तुम्ही चुकी करताय बरं का निघा मी काय बोलतो तुम्हाला ठेले पालायचं नको आता ना नाही 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 मुळीच नाही जमणार मी ते कामात तोलून देतो चालन कामाला आहे का तिथे शाळेंच्या नाही म्हणजे मी ते नाही का ठेला पालायला नेतो ना ते नेत नाही जाणार विकून ताट आहे ते हा विकून टाक. विकून दुसरा टाक. business चालू आहे. हा अहो मग पोट कशाने भरणार माझी बहीण तुम्हाला दिल्यावर तुम्ही काय तिला काय उपाशी मारणार का आणि काय करणार मी मी आहे ना तुला सांगतो नंतर एक काम कर हे बघा त्याला एखादं हॉटेल टाकून द्या आम्ही मग एक काम करा जेव्हा शेळ्या विकतान हॉटेल टाकतान आणि हॉटेलवर चांगली कमाई होईल ना तेव्हा आमच्या इथं द्या आणि आमच्या मुलीला हात मागा मग आम्ही बघू काय विचार करू नंतर बरं ते जाऊ दे हा तुमच्याकडे दुसरी मुलगी आहे का आमच्या मामासाठी ओ आम्ही काही इथं विवाह संस्था नाही काढलेली तुमच्याकडे दुसरी मुलगी आहे का मग ताला ना हा? नाही तिला पतंत आतंत होऊन द्या ना का त्याला डोली तोलतात तुम्ही हा? दोरी तोडते डोली तोलतात अरे तुम्ही. बा जुळत दे तोडायला अगं आई एक काम करा मी सांगतो तसं करा आता मामाचं कशाला थोड्यासाठी लग्न करता उग एखाद्याला धोका का देता अहो मामाचा अवतार बघा मामा बळच उभा राहते डोक्यावर केस बघा मामाच्या मामाची नजर अशी डोक्यावरच पहिले घसरून जाते आता मामाला 4 डोळ झाली आणि मग आता थोड्यासाठी एखाद्याच्या लेकराचं का वाटोळ करता मामाने अजून उपने सोडलेली पण नाही सोडायची ती अजून जाणार नाही त्यांची पण नका वागू दे वाढू उद्या कसं आहे मागचा पाय पुढे टाकता येईना त्यांना कसे उभा राहिले तर त्याच जागेवर राहतात आणि का उद्योग वाढीतात तुम्ही शक्यतो मामाच्या डोक्यातून काढून टाका हे असंच पुढे बघायला येत जा त्यांना पुढे म्हणजे माझं ठीक आहे हा पण हॉटेल टाका आधी बरं आधी याचं बघा हॉटेल ना टाका मामाचा दिला विषय कट करून नाही, त्यांच्या दुखावरच्या कापल्या काढू नका तुम्ही
खरंच शपथ नका काढू राव पाहुणं नका त्या त्याचं माणसाचं तोंड बघा बघा कसं झालंय तोंड. वाटलं बुवा 2 मिनिटं इकल्या काय कशाला? 2 मिनिटं इकल्या तर मी काय बोलतो तुम्हाला हा तुम्हाला काही लेन देन पाहिजे आता तेवढं देऊन टाकतो आम्ही काय तेवढं काय नाही का? काय देणार आहे लेन देन तुम्हाला समजा नाही का काही काय म्हणते हो त्याला काय म्हणायचंय काय हुंडा नका देऊ काय नका देऊ फक्त पोरगी देऊन टाका बाकीचं ते बघतोय लग्नाचं खर्च ते उचललंय म्हणजे त्याच्या म्हणण्याचा अर्थ आहे फक्त नारळ आणि पोरगी द्या बाकी आम्ही बघतो असं का? ते कसलं थांबून घेता तुम्ही भाऊ मला लय पोरी नाही ते एवढ्या दोनच आहे, ही थोरली आणि ती बारकी आणि माझ्याकडे काय नाही असं काय नाही पण मी एक काम करतो आता पोरीला विचारू द्या मला 2 शब्द काय म्हणते माझी पोरगी दिदे का तुला पटतंय का रे? दादा तुम्ही कशाला यांच्या नादी लागू राहिले अरे पण तुला काय वाटतं याच्याबद्दल मला नाही करायचं कशी सॉरी बघताय तुम्ही ती नाही म्हणते ना सरळ तेच बघू ते हॉटेल बिटेल टाकल्यावर बघू बरं आम्ही आता विचार. करा. म्हणजे हॉटेल टाकणार का हा हॉटेल टाकणार अरे पण माणसं आले तर काय सांगत यात म्हणून तुम्ही काय देणार त्यांना कळालं तर पाहिजे ना 2 शब्द आपण काय बोलतोय बोल अहो मी राहीन ना हॉटेलमध्ये त्याला भांडे धुवून हा, असं पण त्या मित्राला विचारूनच सगळे काम. माझं लग्न झालं का माझ्या सोबतच लाईन मग ते सगळं समजून सांगत जाईल म्हणजे नाही, एक काम लग्न करा. झाल्यापासून तिकडेच बघा कुठेतरी ही समजा समजी तुमची तिकडेच चालू द्या जावा तुम्ही आपलं आहे ना चांगल्या कामाला नका उशीर लग्न बिग्न होत नसतं तुमचं जावा बिनधास्त निघा. तिघांची बी लग्न होणारच नाहीत पहिलं ते दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी प्यायचं सोडा त्या मामाचं बोलायचंच बंद झाला आणि तुम्ही दोघं थोडेसे बोलतात अजून 1-4-2 वर्षात तुमचा कार्यक्रम संपलेला असेल नका एखाद्याचे वाटोळ करू जा सगळं तुमच्यामुळं आपल्या होतंय. शेळ्याच बरे आहेत अजून 5 वाढवण डोंगरच राहू दे दोघं बी मी म्हणलो होतो तुला आम्हाला निघा निघा मामाला येऊ नका परत. शोधून सापडली भाऊ आपल्याला हा? तुम्हाला आहे ना हे बघा तुम्हाला मी एकच सांगते हे असल्यापेक्षा आहे ना मी एखादी तिला सोयरीक बघते हा, नाही, तू शाने आहे बघ. हा. चांगली बघ अशी नको बघू बाबा अगं मी तुला बघताना कशी बघणार आहे चांगलीच बघणार ना हा, तू जशी पाहिली तशीच बघ चांगली जरा भारी मध्ये बघ चालते म्हणून तुम्हाला मी म्हणत होते हे ना लांबच्या सोयरीकी बघायच्या नाही पण ऐकतच नाही माझं तुम्ही गावातल्या गावात कशा ओळखी असतात आपल्या मी काय म्हणते तुझी सासू आहे ना सासू तिच्या माहेरकडचं बघ कोण गणगत असेल तर हा सांग बघते सांगते सासूला माझ्या बघायला ए, तुम्हाला एवढं डोकं लावायची काही गरज नाही का? अरे मी आहे ना अजून काय जिवंत आहे मी काय गेलो बिलो काय तवा असले आणले सोयरी अरे या असली जाऊ दे ही चिल्लरच्या नादी लागत असो तिला लाख रुपये पगाराचा नवरदेव बघतो बरं चालतंय. तुम्ही नका टेन्शन घेऊ आम्ही काय घेऊ बरं चालतंय आता मी निघते हा चहा पिऊन जा आता आलीस तर. नको अगं जेवून जा चल अगं चल बरं चल जेवण बिवून मग जा एवढी काय टेन्शन घेते